देशातील भटक्या विमुक्त समाजाची स्वतंत्र जनगणना करून जनगणनेत DNTसाठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेस VJNT विभागाच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी दिला। देशातील सुमारे 25 कोटी भटक्या विमुक्तांसाठी जनगणनेत स्वतंत्र कॉलम व कोड देण्याची मागणी करण्यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे या समाजाची वास्तविक लोकसंख्या, आर्थिक सामाजिक स्थिती स्पष्ट होऊन शिक्षण, नोकरी व सन्मानाचे हक्क मिळण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले। या पत्रकार परिषदेस काँग्रेस VJNT विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष बादल गायकवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। केंद्र शासनाने आता जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्यात येणार नाही आहे। तर आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे की बाबा आमची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलम आणि स्वतंत्र कोड देऊन करण्यात यावी, जेणेकरून भटके विमुक्त देशामध्ये किती आहेत आणि त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय स्तर काय आहे आणि त्याला अनुसरून केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आमच्या भवितव्यासाठी नीती आणि बजेट या दोन्ही आखण्यात येऊ शकतात। परंतु केंद्र शासनाने तो अजून निर्णय घेतलेला नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन याबाबत जनजागृती करत आहोत की 27 मध्ये शिरगणती सुरू होणार आहे। आता हाऊस लिस्टिंग सुरू आहे, पण ॲक्च्युअल मार्च 2027 मध्ये शिरगणती सुरू होणार आहे। त्याच्या आधी केंद्र शासनाने याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन उपाय करावा, याच्यासाठी दबाव वाढवला पाहिजे। आणि म्हणून आम्ही राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आंदोलनं, मोर्चे, पत्रकार परिषदा या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, जनजागृती करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये आत्ताच आपलं बजेट सेशन पूर्ण झालेलं आहे, चालू आहे, परंतु या बजेटमध्ये भटक्या विमुक्तांसाठी कोणती ठोस आर्थिक तरतूद केली गेलेली नाही। वसंतराव नाईक महामंडळामध्ये पैसेच नाही आहेत, त्या महामंडळासाठी राज्य शासनाने कोणता निधी राखून ठेवलेला नाही आहे। म्हणजे एकीकडे आम्हाला निधी अभावी आम्ही रोजगारच्या संधी उपलब्ध करू शकत नाहीत आणि दुसरीकडे नोकरीमधलं आरक्षण आमचं पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे, कारण का सार्वजनिक आरोग्य विभागाने 1440 पदांची जी जाहिरात स्पष्ट केलेली आहे, प्रकाशित केलेली आहे वर्तमानपत्रांमध्ये, त्याच्यासाठी VJNTला 11% आरक्षण असताना 158 पदं आम्हाला नोकरीमध्ये मिळायला पाहिजे होती, परंतु आम्हाला तिथे 0 पदं दाखवण्यात आलेली आहेत। म्हणजे एकीकडे आम्ही रोजगाराची संधी पण आम्हाला देण्यात येऊ नये आणि दुसरीकडे आम्ही नोकरीसाठी सुद्धा अप्लाय करू नये अशा षडयंत्र या सरकारतर्फे करण्यात येत आहेत। याच्या बाबतीतही आम्ही जनजागृती करत आहोत आणि आंदोलनात्मक भूमिका आम्ही घेऊन 1 नोव्हेंबरला एक मोठा मोर्चा करण्याचे ठरविलेले आहे।